श्री गुरुदेव. शेतकरी राजा. खरं आहे ना, तुम्हाला एक दाखवते शेतकरी राजाची गंमत. आता शेतकरी राजा सरळ जरी शेतात फेरफटका मारायला गेला का, तरी त्याला काहीतरी खायला भेटल्याशिवाय काही राहत नाही बघा. कारण पण असंच आहे, शेतकऱ्याची बांधावर जी काही सीताफळीची झाडं असतील, काकडीचं झाड असन, शेतकरी कधी उपाशी राहत नाही बघा. कुठंही जाऊ दे आणि 1 रुपयाही न देता निसर्गानं जे दिलंय तेच त्याला खायला भेटतं. आणि तुमचं कसं आहे, शहरातल्या माणसाचं कसं आहे, सॉरी शहरातल्या माणसाचं कसं आहे, सरळ जरी ती फिरायला गेला ना, त्याचे 5-50 रुपये गेल्याशिवाय काय राहत नाहीत. त्याला विकतच घेऊन खावं लागतं. आणि आमची बघा कशी मजा आहे, शेताच्या बांधानं जरी गेलं का, तरी आम्हाला काही ना काही फळं असतातच खायला. निसर्गानं ह्या दिलेली खूप छान मोठं दान आहे आणि त्याचा आम्ही अनुभव घेताव, आनंद घेताव. दाखवते तुम्हाला छान असं सीताफळ. आणि जे काही पक्षी ही खाऊन राहतील ते आम्हाला पण खायला भेटतं आणि आमच्याबरोबर ह्या आपल्या पक्ष्यांना, पाखरांना पण खायला भेटतं. चला दाखवते तुम्हाला छान असं सीताफळ. तर हे बघा सीताफळ किती छान उरलंय. आता ह्याचा आम्हाला आनंद घ्यायचा आहे. खूप छान सीताफळ पिकलंय बघा. बघा हा आता खायसारखं पिकलंय. हे बघा किती अडचणी शिरावं लागलंय. काही दुसरा पाड. तर बघा हो का किती छान पाड इथं. आणि ही तर बघा पाखरांनी खाल्ले. हो हे बघा इथं पण पाखरांनी खाल्ले बघा. बघा आमचा किती म्हणजे छान आनंद आहे आम्हाला. असे रानफळं आम्हाला खायला भेटतात. चला मग या तुम्ही पण सीताफळ खायला. श्री गुरुदेव.